मागील भागात ती हलकी हसत म्हणते, मी आधीपासूनच तुझ्यासोबत आहे. तेच उत्तर आहे. तसा तो लटक्या रागात तिच्याकडे बघत तिच्या कपाळावर हलके ओठ टेकवतो. राग कमी होत होता, विश्वास वाढत होता, प्रेम शब्दात आलं होतं. पण रिया अजून हरलेली नव्हती. ती आत्ता मोठा डाव खेळणार होती. आणि पुढे प्रेमाला कुटुंबाच्या अंतिम परीक्षेला सामोरं जावं लागणार होतं. आता पुढे प्रेम कबूल झालं होतं. कुटुंब थोडी जवळ आली होती. बिझनेस स्थिर होत होता. पण आयुष्य कधीच इतकं सरळ नसतं. जिथे सगळं शांत दिसतं तिथेच नवीन वादळ जन्म घेत असतं. देशमुख बंगल्यातील सकाळ. पाखी आरशासमोर केस बांधत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलेलं होतं. ओम मागून म्हणतो, कोणीतरी आज खूप खुश दिसतंय बाबा. तुला काही काम नाही का? पाखी डोळे मिचकावत म्हणाली. हो आहे, तुझी लव्ह स्टोरी ऑब्झर्व करणं. तो हसतच म्हणाला. तशी ती लटक्या रागात उशी फेकते. तेवढ्यात आई आत येते. आज ऑफिसमध्ये काही खास आहे का? आईनेही विचारले. पाखी लाजत, नाही आई, फक्त साईट व्हिजिट आहे. तसे ओम डोळे मिचकावतो. साईट व्हिजिट की हार्ट व्हिजिट? तसा घरात पुन्हा हशा पिकला. नवीन प्रकल्पाची जागा. विहान आधीपासून तिथे उभा होता. पाखीही तिथे येते. तुम्ही इतके वेळेवर? तिने भुवया उंचावून विचारले. तू यायची होतीस, तो हलका हसून म्हणाला. तशी तीही हसते. दोघे जागा पाहत चालत पुढे जातात. विहान म्हणाला, इथे कम्युनिटी पार्क ठेवूया. हो, मुलांसाठी जागा हवी. तशी पाखीही म्हणाली. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, आणि आपल्या फ्युचरसाठी? तशी ती थबकते. फ्युचर प्लॅन करताय? ती मान हलवून म्हणाली, मी सिरियस आहे. तसा तो थोडा गंभीर होत बोलला. ती हळू आवाजात म्हणाली, मलाही भीती वाटते, पण विश्वास जास्त आहे. तो तिचा हात हलका धरतो. मी आधी आयुष्य फक्त जिंकण्यासाठी जगलो. आता वाटतं कोणासोबत जगावं. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तशी तीही त्याच्या डोळ्यात पाहू लागली. आणि कधी ती दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले त्यांनाही कळलं नाही. तेवढ्यात अचानक एक कामगार त्यांच्याजवळ धावत येतो. सर, काही लोक साईटवर गोंधळ घालत आहेत. तसे दोघेही दचकून दूर झाले आणि त्याच्यासोबत धावत निघाले. साईटवर काही अनोळखी लोक जमलेले होते. ही जमीन वादग्रस्त आहे, त्यातील एक जण म्हणाला. विहान शांत राहण्याचा प्रयत्न करतो. कृपया कागद दाखवा. लोक ऐकत नाहीत. पाखी त्याच्या हाताला हलकं दाबते. तसा तो खोल श्वास घेतो आणि त्याच्या रागाला कंट्रोल करतो. पोलिसांना कळवा, आपण शांत राहू, पाखी म्हणाली. तसे ते लोक निघून जातात. पण ताण वाढतो. हा साधा गोंधळ नव्हता. कुणीतरी मुद्दाम वातावरण तापवत होतं. संध्याकाळी विनायकराव गंभीर आवाजात, हा पुन्हा कोणाचा डाव आहे? विहान ठामपणे, मी हाताळतो. विनायकराव त्याच्याकडे पाहतात. हाताळणं म्हणजे भांडण नाही. तसा विहान हलकं स्मित करतो. मी आता आधीसारखा नाही. ओममध्ये म्हणतो, हो, अपग्रेड व्हर्जन आहे. सगळे हलकं हसतात. रात्री पाखी आणि विहान कारमध्ये बसलेले होते.
आज तुम्ही रागावला नाहीत? ती एकटक त्याच्याकडे बघत म्हणाली. तुझी आठवण झाली. तो शांतपणे बोलला. म्हणजे? तिने न कळून विचारले. तू म्हणाली होतीस ना, रागाने निर्णय घेऊ नका. तो बारीक चेहरा करून म्हणाला. तशी ती हसते. मला प्राऊड वाटते. तिच्या चेहऱ्यावर आता हलकं स्मित होतं. तो तिच्याकडे पाहतो. तू नसतीस तर मी अजूनही एकटा असतो. ती हळू आवाजात. तुम्ही एकटे नाही. तशी क्षणभर तिथे शांतता पसरली. तो हलक्या आवाजात. मी तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं ठरवलं आहे. ती डोळे मोठे करते. अचानक प्रपोजल? तसा तो हसतो. नाही, फक्त मनातलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. त्या रात्री उशिरा विहान त्याच्या रूममध्ये बसलेला होता. तेवढ्यात विहानला एक अज्ञात फोन आला. तुला वाटतं सगळं ठीक चाललं आहे. समोरून आवाज आला. तो कठोर आवाजात. कोण बोलतंय? खेळ अजून सुरू झालाय आणि पुढचा वाढ थेट तुझ्या कमकुवत ठिकाणी होईल. एवढं बोलून फोन कट झाला. तसा विहान काही क्षण शांत उभा राहिला. त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला होता. त्याच्या मोबाईलवर लगेच एक फोटो येतो. त्या फोटोमध्ये पाखी एकटी कॉलेजच्या बाहेर उभी. कोणीतरी लांबून तिच्याकडे बघते. प्रेम मजबूत होत होतं, पण आता धोका जवळ येत होता. रागीट राजकुमार पुन्हा एका वळणावर उभा होता. तो शांत राहील की यावेळी त्याचा राग पुन्हा जागा होईल? विश्वासाची परीक्षा. धमकीचा फोन आल्यानंतर विहान शांत दिसत होता, पण आतून वादळ उसळत होतं. त्याला माहीत होतं हे फक्त बिझनेस रायव्हरली नाही. कोणीतरी थेट त्याच्या आयुष्यावर वार करणार होतं. आणि त्याचं आयुष्य म्हणजे पाखी. दुसऱ्या दिवशी पाखी नेहमीसारखी चिअरफुल होती. गुड मॉर्निंग मिस्टर सिरियस, ती हसून म्हणाली. विहान चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतो. आज तू कॉलेजला एकटी जाऊ नकोस, तो अचानक बोलला. तशी ती भुवया उंचावते. का? मी लहान बाळ आहे का? ती आत्ता डोळे बारीक करून म्हणाली. तसं नाही, पण. आणि तो बोलता बोलताच थांबला. विहान, ती त्याच्या डोळ्यात बघते. माझ्यावर विश्वास आहे ना? तसा तो शांत झाला. तुझ्यावर आहे, जगावर नाही. आता तो चेहरा पाडून म्हणाला. तशी क्षणभर शांतता. मग ती हसत म्हणते. ठीक आहे, आज ड्रायव्हरसोबत जाईल. हॅपी? तो होकारार्थी मान हलवतो. तेवढ्यात ओम तिथे येतो. काय चालले? बॉडीगार्ड लावतोयस का? तो हसून म्हणाला. तसा विहान चिडतो. गंभीर आहे. ओम नाटकी आवाजात. ओहो, आपल्या प्रेमकथेचा विलन एंट्री मारतोय बहुतेक. तशी पाखी असते. तू ना जरा कमी सिरियल बघ. मी नाही बघत, पण तुमचं आयुष्य सिरियल आहे. घरात वातावरण हलकं होतं. पाखी ऑफिसमध्ये बसलेली असते. तेव्हा अचानक तिला मेसेज येतो. अननोन नंबर. तू त्याच्यावर विश्वास ठेवतेस. रात्री 10 वाजता जुना मिल कंपाऊंडला ये. सत्य दाखवतो. ती मेसेज विहानला दाखवते. तसा तो संतापतो. हा सापळा आहे, तो विचारात हरवत म्हणाला. पण सत्य माहीत असणं गरजेचं आहे, पाखी बोलली. तो काही क्षण विचार करतो. ठीक आहे, मी सोबत येतो. रात्री 10 वाजता जुना ओसाड मिल कंपाऊंड. अचानक विहान आणि पाखीची गाडी तिथे येऊन थांबते.
आत अंधार पसरलेला होता. ते दोघे आत जातात आणि अचानक दिवा लागतो. समोर एक स्त्री उभी, जी त्यांना बघून तिरकस हसते. वेलकम बॅक विहान. विहानचा चेहरा फिकट, पाखीचा श्वास थांबतो. तीच रिया, पण तिच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, सूड होता. विहान एक पाऊल पुढे जातो. रिया, तू हे सर्व का करत आहेस? मी पाखीवर खूप प्रेम करतो, त्यामुळे तिला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही. रिया टाळ्या वाजवते. वाव, काय रिॲक्शन आहे. मला वाटलं होतं तू बेशुद्ध पडशील मला बघून. पाखी मात्र गोंधळलेली होती. हे सर्व काय सुरू आहे तिला काहीही कळत नव्हतं. रिया तिच्याकडे वळते. मी त्याचा भूतकाळ आणि त्याने मला सोडलं होतं त्याचाच बदला घ्यायला आली आहे. विहान कठोराच आवाजात, इनफ ट्रावा, तू अचानक गायब झाली होतीस. रिया थंड हसते. गायब मी झाले की तू मला सोडलंस? तशी तिथे क्षणभर शांतता पसरली. काही सत्य अशी असतात ज्यांना दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजूंना स्वतःचं दुःख खरं वाटतं. रिया पुढे येते. तुझ्या रागामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या रात्री तू मला रस्त्यावर सोडलंस. विहान संतापतो. तू खोटं बोलतेस. मी परत आलो होतो. हो, पण उशीर झाला होता. पाखीमध्येच स्टॉप. कोणी शांतपणे सांगेल काय झालं होतं? रिया डोळे मिटते. अपघात झाला. मी महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते आणि जेव्हा बाहेर आले तू दुसऱ्या शहरात निघून गेला होतास. विहान स्तब्ध. मला कुणी सांगितलंच नाही. रिया अचानक असते. पण आता मला सगळं कळलं आहे. पाखी सावध. काय? रिया तिच्या मोबाईलवरील काही फोटो दाखवते. कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स, विहानच्या सहीसह. तुझ्या कंपनीतली माहिती बाहेर जात आहे. विहान चिडू. तूच हे सगळं करत आहेस. रिया शांत. मी नाही, मी फक्त तुला इशारा द्यायला आले. क्षणभर दोघेही तिच्याकडे पाहतात. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला. अरे, हे तर खरंच सिरियस सारखं चाललंय. ओम होता. पाखी आश्चर्याने, तू इथे? ओम छत्री हलवत. मी तुमच्या मागेच होतो. हिरो हिरोईन एकटे गेले तर विलन ॲडव्हान्टेज घेतो. रिया त्याच्याकडे बघते. हा कोण? ओम अभिमानाने. मी कॉमिक रिलीफ. क्षणभर वातावरण हलकं होतं. विहान डोकं धरतो. ओम सिरियस आहे. हो, पण सिरियसचे एपिसोड TRP वाढवत नाहीत. तशी पाखी हसते. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर पुन्हा जुना प्रकाश. विहान ते पाहतो आणि त्याच्या मनात आशा जागते. इथे रिया अचानक गंभीर होते. जास्त वेळ नाही. तुझ्या कंपनीतला कोणीतरी तुला संपवायचा प्लॅन करतो. विहान शांत. नाव सांगा. रिया डोळे खाली करते. पुरावा नाही, पण तो तुझ्या खूप जवळचा आहे. विहानचा श्वास अडकतो. जवळचा? रिया मान हलवते. तुझ्या विश्वासातला. विहान शांतपणे रियाकडे पाहतो. तू मला द्वेष करतेस? रिया काही क्षण उत्तर देत नाही. मग हळू आवाजात, द्वेष नाही, अपूर्णता आहे. पाखी तिच्याकडे पाहते. त्या दोघींच्या नजरेत स्पर्धा नव्हती, समजूत होती. पाखी पुढे येते. तू जर खरंच मदत करायला आली असशील तर आम्ही ऐकायला तयार आहोत. रिया त्याच्याकडे पाहून हलकं हसते. तू वेगळी आहेस.
खरंच त्याला बदललंस. विहान शांतपणे. हो, तीच माझी ताकद आहे. रिया मागे सरकते. अचानक दूरवरून गाडीचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडला. हेडलाईट्स त्यांच्या दिशेने. ओम घाबरतो. हे काय? एंट्री ऑफ रिअल विलन? गाडी वेगात येते आणि त्यातून एक माणूस उतरतो. विहान त्याला पाहून थबकतो. विक्रम? विक्रम, त्याचा बिझनेस पार्टनर, ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता. विक्रम शांतपणे म्हणतो, विहान, तू इथे काय करतोयस? रिया कुजबुजते. तोच आहे. बाकीच्या अंगावर शहारे आले. रात्रीचा अंधार आणखी गडद झाला. भूतकाळ परत आला होता. पण खरी लढाई वर्तमानाशी होती. विक्रम खरंच गद्दार आहे की अजून मोठा खेळ बाकी आहे? विहान आता फक्त रागीट बिझनेसमॅन नव्हता. तो प्रेमासाठी लढणारा माणूस झाला होता. पण प्रश्न एकच, तो कोणावर विश्वास ठेवणार? विक्रम पुढे येतो. विहान, तू इथे रियासोबत? त्याचा आवाज साधा होता, पण डोळ्यात अस्वस्थता. विहान कठोर. प्रश्न मला विचारायचा आहे, तू इथे का? विक्रम शांत असतो. मी तुझा पाठलाग करत नव्हतो. मला माहिती मिळाली की कोणीतरी तुला ट्रॅप करत आहे. ओममध्येच. अरे वा, सगळेच हिरो आहेत इथे. पाखी त्याला हलकासा कोपर मारते. रिया पुढे येते. ॲक्टिंग बंद कर विक्रम. डॉक्युमेंट्स तूच लीक केलेत. विक्रमचे डोळे निमुळते होतात. प्रूफ आहे? तशी रिया शांत. लवकरच मिळेल. सगळेजण घरी परत जायला निघाले होते. विहान आणि पाखी त्याच्या गाडीत. तुला काय वाटतं? ती हळू आवाजात. मला वाटतं तू कोणावर तरी जास्त विश्वास ठेवला आहेस. तो तिच्याकडे बघत. मी तुला गमवू शकत नाही. ती त्याच्याकडे वळते. क्षणभर दोघे खूप जवळ. तिचा श्वास त्याच्या चेहऱ्यावर. तो तिच्या गालाला हलके स्पर्श करतो. मी आधी रागात जगायचो, आता तुझ्यासाठी जगतो. ती हलकं असते. फार डायलॉग मारतोयस. तोही हलका असतो. तणावातही त्यांचं प्रेम जिवंत होतं. दुसऱ्या दिवशी दुपार. विहान त्याच्या ऑफिसमध्ये. फायनान्स टीम घाबरलेली. सर, मोठं ट्रान्झॅक्शन गायब आहे. विहान, किती? विहानने विचारले. 50 कोटी. तसा विहान स्तब्ध. इम्पॉसिबल. डेटा तपासताना एकच नाव समोर येतं, विक्रम. विहानच्या कपाळावर आठ्या पडल्या. विक्रमला बोलावलं जातं. विहान कठोर आवाजात. हे एक्सप्लेन कर. विक्रम शांत. मी काहीही केलं नाही. सिग्नेचर तुझा आहे. विक्रम टेबलवर हात आपटतो. फॉर्जरी आहे. रिया दूर उभी सगळं पाहते. तिच्या चेहऱ्यावर गूढ हसू असतं. पाखी हलक्या आवाजात विहानला. घाईत निर्णय घेऊ नकोस. अचानक स्क्रीनवर CCTV फुटेज सुरू झाले. कोणीतरी सर्व रूममध्ये दिसत होतं. त्याचा चेहरा झाकलेला, पण हाईट आणि चाल विक्रमसारखी. विक्रम ओरडतो, हा मी नाही. विहान गोंधळलेला. रिया कुजबुजते. मी सांगितलं होतं. तेवढ्यात विहानच्या फोनवर मेसेज येतो, अननोन नंबरवरून. खरा गद्दार अजून समोर आलेला नाही. पुढचा वार थेट पाखीवर होईल. पाखीचा हात थरथरतो. विहान तिच्याकडे धावतो. कोण पाठवतंय? फोन पुन्हा व्हायब्रेट होतो. फोटो येतो. पाखीच्या घराबाहेर कोणीतरी उभा. लाईव्ह लोकेशन.
आता खेळ पैशांचा नव्हता, तो आयुष्यांचा झाला होता. विहानचा राग पुन्हा जागा झाला, पण यावेळी तो प्रेमासाठी लढणार होता. खरा गद्दार कोण? रिया, विक्रम की अजून कोणीतरी जवळचा? आणि पाखी सुरक्षित आहे का? फोनवरील फोटो अजूनही स्क्रीनवर होता. पाखीच्या घरासमोर उभा असलेला काळा हुडी घातलेला माणूस. विहानच्या डोळ्यात पुन्हा तो जुना राग चमकला. पण यावेळी तो बेफाम नव्हता, तो सावध होता. पाखी, सिक्युरिटीला कॉल कर. विहान आदेश देतो. पाखी घाबरलेली, पण थांब, ऑलरेडी केलं. रिया पुढे येते. हा खेळ सिंपल नाही. कोणीतरी तुमचं लक्ष विक्रमकडे वळवलंय. विक्रम संतापतो. म्हणजे तू निर्दोष आहेस का? रिया शांतपणे, मी सूट घेण्यासाठी आले असते तर इतक्या सावधपणे खेळले नसते. क्षणभर सगळे शांत. पाखी हलक्या आवाजात, आपण घरी जाऊया आत्ताच. घराभोवती सिक्युरिटी वाढवली जाते. विहानही पाखीसोबत तिच्या घरी आला होता. पाखीच्या आई मधुराताई घाबरलेल्या. हे काय चाललंय? पाखी त्यांना मिठी मारते. काही नाही आई, थोडा बिझनेस इश्यू आहे. विहान पुढे येतो. काकू, काळजी करू नका, मी आहे. मधुराताई त्याच्याकडे पाहतात. पहिल्यांदा त्यांच्यात अविश्वास दिसतो. तू खरंच तिच्यासाठी योग्य आहेस ना? विहान शांतपणे, मी चुका केल्या आहेत, पण आता तिचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे. पाखी त्याच्याकडे पाहून हलकं हसते. रात्री उशिरा सगळे थोडे शांत झाले होते. ओम सोफ्यावर बसून म्हणतो, आपल्या आयुष्यात बॅकग्राऊंड म्युझिक असायला हवं. ताण वाढला की ढम 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 असा आवाज. तशी पाखी हसते. तू नसतास तर आपण पॅनिकमध्येच राहिलो असतो. ओम छाती फुगवतो. कॉमिक रिलीफ इज इम्पॉर्टंट. विहान हलका स्मित करतो. थँक्यू. ओम थोडा भाऊक, अरे तू थँक्यू म्हणालास? रेकॉर्डिंग करतो. क्षणभर सगळे हसतात. थोड्या वेळाने पाखी टेरेसवर उभी होती. विहान तिच्या मागे येतो. झोपली नाहीस? त्याने शांतपणे विचारले. डोळे मिटले की तो फोटो दिसतो. ती बारीक चेहरा करून म्हणाली. तो तिच्याजवळ उभा राहतो. मी वचन देतो, तुला काही होऊ देणार नाही. ती त्याच्याकडे वळते. मला हिरो नको, मला पार्टनर हवा. तो तिचा हात धरतो. पार्टनर? क्षणभर दोघे शांत. हवा असल्यामुळे तिचे केस भुरभुर उडू लागले. तो हलकेच तिच्या कपाळावरून केस बाजूला करतो. ती आता त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. तसे त्याचे हात तिला घट्ट मिठी मारली. त्याच्या मिठीत एक वेगळी सुरक्षितता होती आणि एक न बोललेली शपथ. ती हलक्या आवाजात, जर काही झालं तर? तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो. निगेटिव्ह बोलायचं नाही. ती हसते. ठीक आहे, मग पॉझिटिव्ह बोलू. काय? हे सगळं संपलं की आपण काही दिवस दूर कुठेतरी जाऊ. नो फोन्स, नो बिझनेस. तो हसतो. डील? क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहतात. तो तिच्या कपाळावर पुन्हा हलकं चुंबन घेतो. ती त्याच्या छातीवर हात ठेवते. त्याच्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट जाणवत होती. ती हळू आवाजात, तुझा हात खूप वेगात धडधडतंय. तो हसतो, कारण तू जवळ आहेस. तशी ती लाजते. अचानक खाली गोंधळ सुरू झाला. सिक्युरिटी गार्डच्या ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सर! दोघे तसे खाली धावतात. गेटजवळ एक इनोलं, त्यात पेन ड्राईव्ह. विहान तो उचलतो.
घरात येऊन लॅपटॉपला जोडतो. स्क्रीनवर व्हिडिओ सुरू. कोणीतरी मास्क घातलेला, आवाज डिस्टॉय. विहान, तू चुकीच्या माणसावर संशय घेतोयस. खरा खेळाडू तुझ्या घरात आहे. तसे सगळे थबकतात. व्हिडिओमध्ये घराचं इंटेरियर फुटेज रिसेट. पाखी कुजबुजते. घरात कॅमेरा अँगल स्पष्ट. फुटेज आतून घेतलेलं होतं. ओम घाबरतो. म्हणजे स्पाय आत आहे. विहानचा चेहरा कठोर होतो. तो हळू आवाजात म्हणतो, कोणीतरी आपल्या खूप जवळचं. रिया आणि विक्रमलाही तिथे बोलवण्यात आलं होतं. रिया शांतपणे आजूबाजूला पाहते. विक्रम मात्र तणावात होता. मधुराताई तर स्तब्ध. खरा खेळाडू तुझ्या घरात आहे. त्या व्हिडिओनंतर घरातली हवा बदलली होती. पण विहानने एक निर्णय घेतला होता. हे प्रकरण इथेच संपवायचं. विहान सगळ्यांना हॉलमध्ये बोलावतो. आज कुणीही घराबाहेर जाणार नाही. रिया शांतपणे उभी. विक्रम अस्वस्थ. तर ओम थोडा घाबरलेला. विहान म्हणतो, पेन ड्राईव्ह फॉरेन्सिकला पाठवली आहे. CCTV फुटेजही तपासलं जाते. तशी घरात क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात मधुराताईंचा आवाज, माफ कर विहान. तसे सगळे त्यांच्याकडे वळतात. पाखी तर स्तब्धच झाली होती. आई? तसं मधुराताईंच्या डोळ्यात पाणी साचलं. मी नाही, पण माझ्या ओळखीच्या माणसाने पैशासाठी घरात कॅमेरा बसवला. पाखी धक्का खाऊन मागे सरकते. काय? मधुराताई रडत. मला वाटलं छोटा लोन आहे. मला कल्पना नव्हती की तो तुझ्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांशी जोडलेला आहे. विक्रम शांतपणे, म्हणजे बिझनेस लीग त्या माणसाकडून? विहान खोल श्वास घेतो. नाव? मधुराताई हळू आवाजात, संदीप, माझा चुलत भाऊ. तशी रिया पुढे येते. तोच लिंक आहे. पुढच्या दिवशी संदीपला अटक झाली. डॉक्युमेंट्स रिकवर. विक्रम निर्दोष सिद्ध झाला. रिया शांतपणे म्हणते, मी चुकीचे नव्हते, पण पूर्णपणे बरोबरही नव्हते. विहान तिच्याकडे बघतो. भूतकाळ संपला. रिया हलकी हसते. हो, आता खरंच. आणि ती निघून जाते कायमसाठी त्या दोघांच्या आयुष्यातून. आज बाकी पहिल्यांदा विहानच्या घरी जाते. मोठं जुनं वाड्यासारखं घर. दरवाजा उघडतो. समोर त्याची आई सविताताई आणि बहीण अनुष्का. त्याची आई थंड नजरेने बघते. हीच ती मुलगी? विहान ठाम. हो. सविताताई गंभीर. बिझनेस वाचवायला मदत झाली म्हणे. पाखी नम्र. आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. आई किचनमध्ये त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवायला गेली. सोबत पाखीसुद्धा त्यांच्या मदतीला गेली. सविताताई, तुला माहीत आहे का तो लहानपणी कसा होता? तशी पाखी असते. रागीट? त्याही असतात. खूप सेन्सिटिव्ह. वडिलांच्या मृत्यूनंतर तो बदलला. तशी पाखी शांत झाली. मी त्याला पुन्हा असताना पाहिलं आहे. सविताताईंच्या डोळ्यात पाणी. तो पुन्हा दुखावला जाऊ नये. पाखी ठाम. मी त्याला कधीही एकटं सोडणार नाही. पहिल्यांदाच सविताताईंच्या चेहऱ्यावर मऊ भाव. जा, तू त्याच्याशी बोल, मी येते. पाखी बाहेर आली तर विहान अंगणात उभा होता. तुझं घर मोठं आहे, तो हसतो. पण मन लहान आहे. ती जवळ येते. आत्ता तू आहेस. तो तिच्या कमरेभोवती हात ठेवतो. ती त्याच्या छातीवर हात ठेवते. तो हळू आवाजात, माझ्या आयुष्यात बिझनेस आधी होतं, आता फॅमिली. तीही हलकं असते.
आणि मी तू दोन्ही तिच्या कपाळावर हलका चुंबन घेतो. त्याला घट्ट मिठी मारते. सर्व काही आता ठीक झालं होतं. विहानचा कमी झालेला राग आणि त्याचं पाखीवर असणारं प्रेम बघून विनायक रावांनीही त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. आणि सविता ताईला तर पाखी बघताक्षणी सून म्हणून आवडली होती. त्यामुळे काही दिवसात त्यांचा साखरपुडा पार पडला आणि दोघेही काही दिवसांच्या सुट्ट्या घेऊन सोबत फिरायला निघून गेले. तर मित्रांनो, ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.